पक्षातले आमदार आज शपथ घेणार नाहीयेत। एक महत्त्वाची अपडेट येते, विरोधी पक्षातले आमदार आज शपथ घेणार नाहीयेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्षातील आमदार हे आज आपल्या आमदारकीची शपथ घेणार नसल्याची माहिती कळते आहे। विशेषतः शिवसेना युबीटीच्या आमदारांची ही प्रकर्षानं भूमिका आहे। आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतही त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्या आमदारकीच्या शपथेसंदर्भातही सांगितलं आणि एकूणच या सगळ्या आमदारांचा ईव्हीएम मतदान पद्धतीवर संशय आहे। यावेळेस जे लागलेले निकाल आहेत, विशेषतः महायुती पर्यायानं भाजपला मिळालेलं प्रचंड बहुमत, यावरच विरोधी पक्षातल्या आमदारांचा संशयाचा एकूण सूर आहे ईव्हीएम या मतदान प्रक्रियेवर। त्यामुळे निषेध म्हणून किंवा अन्य एक आग्रहाची भूमिका म्हणून आज विरोधी पक्षातले आमदार आमदारकीच्या शपथ विधी बाबतीत काही टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत। आणि शिवसेना युबीटीच्या आमदारांचं तर स्पष्ट मत आहे की आज ही शपथ घेतली जाऊ नये आणि एक आपला प्रातिनिधिक निषेध या पद्धतीनं नोंदवला जावा। त्यामुळे जी माहिती मिळते आहे की आज तरी विधानसभेत विरोधी पक्षातले आमदार आपल्या आमदारकीची शपथ घेणार नाहीयेत। त्यांची ही भूमिका आणखी कितपत पुढे वाढते हे पाहणंही महत्वाचं असणार आहे। पण ही एक भूमिका सध्या समोर येते आहे। या भूमिकेबाबतीत पक्षातल्या नेत्यांमध्येही चर्चा सुरू आहे। पण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजही सकाळच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्या संदर्भातली ही त्यांच्या मनातली भूमिका आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पाहावं लागेल आज उद्या 2 दिवस विधान भवनात विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडतो आहे आणि त्यात जर अशी भूमिका विरोधी पक्षातल्या आमदारांकडून म्हणजे तिन्ही पक्ष शिवसेना युबीटी काँग्रेस आणि एनसीपी, कारण या आधीही म्हटलं आहे की या निकालांवर या तिन्ही पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि ईव्हीएम संदर्भात एक मोठं आंदोलन उभारण्याची तयारीही विरोधी पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक कडून सुरू आहे। त्यातच आज शपथविधी वेळेस ही भूमिका कदाचित आणखी महत्वाची ठरू शकते। बरोबर दिनेश, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल। तर आदित्य